हां स्टार्ट झालं. एक मिनिट. हां. जय जय रघुवीर समर्थ सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमां अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां. मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरो श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरवे नमः. श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्. शुका सारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वशिष्ठा परिज्ञानयोगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्याईसा. नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. कृपा कटाक्षाची किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जय त्या श्रीकृष्णे बंधू तयाते. जय जय रघुवीर समर्थ. प्रभू रामचंद्राला वंदन करते, हनुमंताला वंदन करते, समर्थांना वंदन करते, सद्गुरूंना वंदन करते. सर्व प्रवचनकार, कीर्तनकार, वैदिक कर्म करणारे अनेक महान सगळ्यांच्या चरणी वंदन करते. श्रोते तुम्ही जगदीश मूर्ती सगळ्यांच्या चरणी वंदन करते. आणि कालचं जे आपलं चिंतन आहे आपण बघतोय ईशावास्य उपनिषदाचं, ते थोडं पुढे सुरू करू. काल उपनिषद म्हणजे काय ते पाहिलं, शांतीपाठ बघितला. तिन्ही प्रकारची जी शांती आहे त्यासाठी असणारे 3 विवेक काय ते बघितले. आणि पहिला मंत्र जो आहे तो ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गृधकस्य सुविज्ञानम्. याचा एक लौकिकातला असलेला अर्थ आणि भाष्यामध्ये श्रीमदाचार्य आपल्याशी काय बोलत आहेत हा विचार आपण बघितला. की हे संपूर्ण विश्व जे आहे ते ईश्वराने आच्छादलेलं आहे. आणि जे ईश्वराने आच्छादलेलं नामरूपाने भरलेलं आहे जे विश्व जग आहे, जे जन्माला आलेलं आहे आणि गमगच्छती म्हणजे अखंड त्याच्यामध्ये बदल होतोय असं असणारं हे जग, याच जगामध्ये त्याचा निर्माता जो जगदीश्वर आहे त्याचा तू स्वीकार कर किंवा आत्मस्वरूपाचा तू स्वीकार कर आणि या नामरूपाचा तू त्याग कर. आणि तेन त्यक्तेन ह्या सगळ्याचा त्याग करून त्याचा जो निर्माता आहे त्या आत्मस्वरूपाला तू स्वीकार असं आपल्याला आचार्य सांगतायत. इथपर्यंत आपण बघितलं. आणि आता आपण ईश शब्द जो आहे तो थोडा बघूया. ईश शब्द जो आहे तो ईश आहे म्हणा. ईशा वास्यस्थितम सर्व. ईश याचा अर्थ ईशनशीलत्व, नियंत्रण ठेवणारं. याचा अर्थ ईश्वर जो आहे तो नियामक आहे आणि तुम्ही आम्ही सगळेजण कसे आहोत तर नियमी आहोत. याचा अर्थ या विश्वाचा निर्माता कोण आहे तर या विश्वाचा निर्माता ईश्वर आहे. त्यांनी काही नियम केलेले आहेत. या संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक गोष्टी नियमाने बांधलेली आहे. आणि म्हणून सूर्य सकाळी उगवतो, ठरलेल्या वेळेला उगवतो, ठरलेल्या दिशेला उगवतो, ठरलेल्या दिशेला मावळतो. हे जे नियम आहेत सगळे निसर्गाचे, नदीने कुठून कुठे व्हायचं, सागराला जाऊन मिळायचं, सागराच्या पाण्याची वाफ व्हायची, त्याचे ढग बनायचे, त्याचं पुन्हा पाणी मिळायचं, हे सगळं जे काही त्याचे नियम आहेत हे ईश्वराचे नियम आहेत. ह्याचं नियंत्रण ठेवण्याचं कार्य करणारा कोण आहे तर ते ईश्वर तत्व आहे. आणि म्हणून नियमन करणं हे त्या ईश्वराचं कार्य आहे. आता हा ईश्वर जो आहे त्यांनी या चेतन आणि जड चेतन चराचर सृष्टीची निर्मिती केली. हे विश्व जे आहे ते 2 गोष्टींनी बनलेलं आहे, जड आणि चेतन. जड चेतन म्हणजेच काय तर सजीव आणि निर्जीव या दोन्ही गोष्टींमुळे ते बनलेलं आहे. आणि सजीव निर्जीव जड चेतनाचं असणारं जे संपूर्ण विश्व आहे त्यामध्ये तोच व्यापून राहिलेला आहे असं आपल्याला शास्त्र सांगतं. आता हे बघूया कसं आहे, कारण ईश्वराचं कार्य काय आहे ते बघू म्हणजे लक्षात येईल की तो संपूर्ण विश्वामध्ये कसा व्याप्त आहे. ईश्वराची प्रमुख 5 कार्य शास्त्रांनी मानलेली आहेत बरं का. एक म्हणजे उत्पत्ती, दुसरी स्थिती, तिसरी लय, चौथा प्रवेश आणि 5वं जे आहे ते प्रशासन. खूप सुंदर ईश्वराचं कार्य समजून घेण्यासारखं. याचा अर्थ ईश्वर उत्पत्ती करतो. या विश्वाची उत्पत्ती करणारा ईश्वर आहे. त्याची स्थिती सांभाळणारा तोच आहे, त्याचा लय करणारा तोच आहे. आणि प्रवेश सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जे जे निर्माण केलं
त्याच्यामध्ये तो प्रवेश करतो, कारण प्रवेश केल्याशिवाय पुढचं कार्य जे प्रशासन आहे ना ते त्याला करताच येत नाही. प्रशासन याचा अर्थ एखादी गोष्ट निर्माण केली तर ती किती दिवस राहणार, कधी त्यांनी संपायचं. एखादा वृक्ष आहे, त्यांनी कोणत्या बीजांमधून अंकुरायचं, किती फळं द्यायची, त्याला किती पानं यायची, त्याचं आयुष्य किती असणार आहे, त्याचं ते संपूर्ण ते कधी संपणार आहे, हे ठरवणारा जो कोण आहे तर तो ईश्वर आहे. तर ईश्वराला जेव्हा प्रशासन करायचंय तेव्हा ज्याचं प्रशासन करायचंय त्याच्या आतमध्ये त्याला प्रवेश करावा लागतो. जसं मला जर माझं घर चालवायचं असेल तर मला घरामध्ये राहावं लागतं ना. घराच्या बाहेर राहून मी स्वयंपाकही करू शकत नाही आणि घरही चालवू शकत नाही. याचा अर्थ ज्याचं प्रशासन जे चालवायचं आहे, ज्याचं नियमन करायचं आहे त्याच्या आतमध्ये शिरूनच त्याला करावं लागतं. अगदी तसंच या ईश्वराने जड आणि चेतन अशा सृष्टीची निर्मिती केली आणि जडामध्येही तो राहिला भरून आणि चेतनामध्ये सुद्धा चैतन्य स्वरूपामध्ये तो भरून राहिला आणि आतच राहून तो त्याचं काय करतो तर प्रशासन करतो, प्रवेश करून प्रशासन करतो आणि म्हणून संबंध तो आतमध्ये राहूनच या सगळ्याचं प्रशासन करतो. आता ही 5 कार्य जर ईश्वराची बघितली तर ईश्वर कशा प्रकाराने कार्य करतो आपल्याला समजेल. आणि असा हा ईश्वर संपूर्ण विश्वामध्ये भरलेला आहे असं आपल्याला पहिल्यांदी काय आहे तर पहिल्या श्लोकात सांगितलंय. आणि त्या ईश्वराला, जगदीश्वराला पहा, त्या आत्मस्वरूपाला पहा आणि तो आत्मा आतमध्येच आहे आपल्या आणि आतमध्ये राहून तो आपल्याकडून सर्व काही करून घेतो, कारण इंद्रियांना प्रेरणा देणारा तोच आहे. आता पहिल्या ठिकाणी आपल्याला आत्म्याचं स्वरूपच सांगून टाकलं आणि मग त्यांनी सांगितलं की जर आत्मस्वरूप ज्याला कळत नाही, आता जगामध्ये सगळ्याच लोकांना काही आत्मा पाहता येणार नाही. कदाचित परमात्मा बघता येईल, परमेश्वर बघता येईल, तेही बघता येणं अवघडच आहे सगळीकडे. आणि मग असे जे कोणी आहेत की ज्यांनाही सूक्ष्मदृष्टी प्राप्त झालेली नाही, श्रुती माऊली लगेच पुढच्या श्लोकामध्ये सांगते की ज्याला असं काही शक्य नाही त्यांनी काय करावं, कुर्वन्नैव हिव कर्माणि. आता ज्याला असं आत्मस्वरूप बघता येत नाही तो कोणता अधिकारी आहे तर तो कर्माचा अधिकारी आहे असं त्यांनी समजावं. आणि आता अशा माणसांनी किंवा अशा जीवानी मी कर्माचा अधिकारी आहे असं समजून 100 वर्ष उत्तम प्रकाराने कर्म करत काय करावं तर आपलं आयुष्य घालवावं. आणि मग या आयुष्यामध्ये उत्तम प्रकारचे भोग प्राप्त करून घ्यावे आणि उत्तम प्रकारचे भोग प्राप्त करून घेऊन काय करावं तर ह्या जगामध्ये राहावं. याशिवाय त्यांना दुसरा मार्ग नाही. याचा अर्थ ज्याला आत्मस्वरूप पाहता येत नाही त्याला कर्माला पर्याय नाही. आता हा पर्याय नाही म्हणून कर्ममार्ग स्वीकारणं हे दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलं. मग कर्ममार्ग काही चुकीचा आहे का? मग ज्ञानी काही कर्म करत नाही का? असं नाही, ज्ञानीही कर्मच करतो, पण आपल्याला श्रुती माऊली सांगते कर्म अशा प्रकाराने करावं की त्या कर्माचा निर्लेप कर्माकडे जावं. ते आता बरेच वेळेला असं होतं तुम्ही आम्ही सगळे कर्म करतो पण ते कर्म आपण निर्लेप करत नाही. तुम्हाला आम्हाला कर्माचा लेप लागतो आणि कर्माचा लेप लागतो म्हणजे ते कर्म मी केलंय असं पहिल्यांदा आपल्याला वाटतं. दुसरं म्हणजे मी नसतो तो दुसऱ्या कोणी ते केलंच नसतं असं आपल्याला वाटतं. कर्माचा माझ्यासारखा दुसरा कोणी करता नाही असं वाटतं. हे जोपर्यंत वाटणं आहे यालाच कर्माचा लेप म्हटलेला आहे. इथे कर्तृत्वाचा लेप जीवाला लागतो आणि ज्या वेळेला जीवाला कर्तृत्वाचा लेप लागतो तेव्हा तो जीव काय आहे तर त्याची कर्म शुद्ध होत नाहीत आणि म्हणून निर्लेप कर्म जी आहेत ती निर्लेप कर्म आपल्याला इथे करायला सांगितलेली आहेत. त्या विचेमध्ये शेवटीच म्हटलेलं आहे न कर्म लिप्यते नरः. नरांनी कशा प्रकाराने कार्य करावीत की त्या कर्माचा लेप लागू नये. न कर्म लिप्यते, कर्माचा लेप लागू नये अशा प्रकारची कार्य करावी. म्हणून कर्माचे 1-2 वाक्यामध्ये आपण कर्म समजून घेऊ. बघा, कर्म लगेच होत नाही. आपण जन्मल्याबरोबर लगेच काही कर्म करत नाही. जन्मल्याबरोबर लहान मुलं असतं ते हसतं, रडतं, पालथं पडतं, पाहिजे तेव्हा काही करतं. त्याला काही कुणी कर्म म्हणत नाही. त्याची प्रत्येक गोष्ट आपल्याला आनंददायीच आहे. ते रडलं तरी कौतुक आहे, हसलं तरी कौतुक आहे. का कौतुक आहे? कारण त्याची ती क्रिया आहे आणि ती क्रिया लहान बालकाची आनंददायी आहे कारण तिथे अहम नाही. जिथे अहम नाही ती क्रिया झाली
क्रिया ही आनंददायी आहे आणि म्हणून लहान मुलांच्या बरोबर खेळ करताना इतका आनंद मिळतो आपल्याला. आपले 2-2 तास त्या आनंदामध्ये निघून जातात, कारण तिथे निर्विषय आनंदाची प्राप्ती. पण हेच मूल 3-4 वर्षाचं झालं, थोडं मोठं झालं, शाळेत जायला लागलं की ते म्हणतं माझं दप्तर आहे, माझी आई आहे, माझे बाबा आहे, मी लिहिलेलं आहे. याचा अर्थ अहमची जाणीव आहे आणि त्याचबरोबर मी करता आहे याची जाणीव आहे आणि म्हणून माझं दप्तर आहे, मी लिहिलेलं आहे. याचा अर्थ क्रियेमध्ये जेव्हा अहम मिसळला जातो तेव्हा त्याला कर्म म्हणतात आणि लक्षावधी कर्म आपण आपल्या आयुष्यामध्ये करतो. या प्रत्येक कर्माचा हिशोब आपल्याला द्यायचा आहे, त्या कर्माचं फल आपल्याला भोगायचं आहे. ह्याच्यातून जर सुटायचं असेल तर आपल्याला कर्मयोग केला पाहिजे. आणि मग कर्मयोग म्हणजे काय, तर कर्म तर करायचं, पण क्रियमाण कर्म स्वातंत्र्य परमात्म्याने आपल्याला दिलेलं आहे, त्याचा वापर करायचा आणि परमात्म्याच्या स्मरणामध्ये कर्म करायचं. किंवा कर्माच्या आरंभी आत्मस्वरूपाला तिथे आणून बसवणं किंवा परमात्म्याला आणून बसवणं आणि कर्माच्या शेवटीही त्यांना आणून बसवल्यानंतर मध्ये जे काही आहे ते त्याला समर्पित केलं जातं. कारण जे सुरुवातीला आहे, जे अंती आहे ते मध्ये असलंच पाहिजे, हा सिद्धांत आहे. आणि सिद्धांतानुसार जर कर्माच्या सुरुवातीला प्रारंभी ईश्वराचं स्मरण किंवा परमात्म्याचं स्मरण, ब्रह्मतत्वाचं आत्मस्वरूपाचं स्मरण केलं, शेवटी आत्मस्वरूपाचं स्मरण केलं तर ते कर्म त्याला समर्पित होतं. जीवाला त्या कर्माचा लेप लागत नाही आणि जेव्हा त्याला कर्माचा लेप लागत नाही तेव्हा तो कर्मयोग घडतो. म्हणजे कर्मामध्ये क्रियेमध्ये अहम मिसळला की कर्म झालं आणि कर्मामध्ये परमात्मा आणून बसवला की त्याला कर्मयोग म्हणतात. आता अशा कर्मयोगातून हळूहळू जेव्हा आपण निर्लेप कर्माकडे जातो तेव्हा मग आपण अलगद नैष्कर्म्य सिद्धीमध्ये प्रवेश करतो. आणि अशा तऱ्हेने कर्माचा एक आलेख आहे. श्रुतीमाऊली आपल्याला त्या आलेखाने शास्त्रानुसार कर्म करायला सांगते. आणि म्हणून कर्म कशी करायची आहेत, वेदविहित कर्म करायचे आहेत, जे निषिद्ध कर्म आहेत ती करायचे नाहीत. पण अशा कर्माने सुद्धा लेप लागणार आहे आणि मग ती सगळी कर्म मला निष्काम करायची. आता फार अवघड आहे निष्काम करणं. जोपर्यंत आपण वेदविहित निष्काम कर्म करत नाही तेव्हा वेदविहित निष्काम कर्म करत नाही तोपर्यंत चित्त शुद्ध नाही. जोपर्यंत चित्त शुद्ध नाही तोपर्यंत शुद्ध तत्वाची ओढच लागत नाही. कोण परमात्मा, त्याची पूजा करावीशी वाटणारच नाही. का वाटत नाही, कारण चित्त शुद्ध नाही. मी माझं कर्म जितकं कौशल्यपणाला लावून करायचंय तितकं ते केलेलं नाही आणि ते निष्काम केलेलं नाही, हे त्याचं खरं उत्तर आहे. आता लक्षात येईल की आपण व्यावहारिक कर्म अशी करतो का, तिथे मीच मला तपासायचं. आणि म्हणून क्रिया कर्म कर्मयोग नैष्कर्म्य सिद्धी म्हणजे पुन्हा क्रिया की ज्याच्यामध्ये काही हेतुरहित असणारं कर्म करायचंय. अशा तऱ्हेने आपला कर्माचा आलेख जो आहे तो या दुसऱ्या संपूर्ण श्लोकामध्ये मांडलेला आहे. आणि मग तिसऱ्या श्लोकामध्ये आपल्याला ईशावास्य उपनिषद सांगतो की अशी उत्तम कर्म आपण करायची. उत्तम कर्म याचा अर्थ शास्त्रशुद्ध सांगितलेली कर्म, की जी कर्म केल्यानंतर हे कर्म मी का केलं, कुठूनही कर्म करण्याची मला बुद्धी झाली, हे कर्म मी केलं नसतं तर बरं झालं असतं. कर्म केल्यानंतर ज्याच्या मनामध्ये हे 3 प्रश्न येतच नाहीत ते शुद्ध कर्म धरायचं. याचा अर्थ माझं प्रत्येक कर्म हे मला परमेश्वराकडे घेऊन जाणारं असलं पाहिजे. मग ते तिकडे येऊन जाणार असेल तर मी ते त्याच्यासाठी कर्म करणार आहे. त्याच्यासाठी कर्म करणार असेल तर उत्तमच करणार आहे आणि मग त्याच्यासाठी करणार असल्यामुळे मला त्याच्याकडून काही अपेक्षाही नाही. आता इतके विचार जर मनात असतील तर लक्षात येईल की कर्म किती उंचीला जाऊन करायचे. आपल्याला पहिल्याने दुसऱ्या श्लोकामध्ये श्रुतीमाऊली ईशावास्य उपनिषद सांगते. अनेक उपनिषद आहेत पण कर्माचा विचार ईशावास्य उपनिषदासारखा दुसरा कोणीच केलेला नाही. आणि म्हणून निर्लेप कर्म करायचं आपल्याला दुसऱ्या श्लोकामध्ये सांगितलंय. आणि मग त्यांनी म्हटलंय तिसऱ्या श्लोकामध्ये श्रुतीमाऊली आपल्याला सांगते की अशी उत्तम कर्मे जे करत नाहीत, ज्यांना नाही जमत असं निष्कामतेने कर्म, मग ते लौकिकातली कर्म करत राहतात, काहीतरी मिळवायचंय म्हणून कर्म करत राहतात, मी कर्म करतोय असं वाटत राहतं, कर्तृत्वाचा लेप लागत राहतो. अशा तऱ्हेने जे काही कोणी कर्म करतात असे जे कोणी जीव आहेत ते मृत्यूनंतर कुठे जातात तर ते आसुर लोकांमध्ये जातात. आपल्याला आवडेल का हो आसुर लोकांमध्ये जायला? आपण म्हटले आसुर म्हटल्यानंतर आपल्याला वाटतं आसुर म्हणजे राक्षस आहेत, दानव आहेत.
त्या योनीमध्ये जायला नाही ना आवडणार आपल्याला. पण तरी सुद्धा लक्षात येईल की श्रुती सांगते की अशा प्रकारची जर शुद्ध निष्काम कर्म केली नाही तर परिणाम काय आहे, तर तो परिणाम म्हणजे मृत्यूनंतर आपण असुर लोकामध्ये जातो आणि म्हणजेच पुनरपि जननम पुनरपि मरणम हा सगळा फेरा जो आहे तो आपला चालू आहे. आता असुर लोक म्हणजे काय? आपण पौराणिक कथा ऐकतो आणि त्या कथांमध्ये म्हणतो की सगळे राक्षस आहेत. राक्षस म्हटल्याबरोबर आपण त्यांचं बहिरंगातलं रूप बघतो, पण बहिरंगातलं रूप असं शास्त्राला मान्य नाही. ते एक प्रातिनिधिक स्वरूपाचं लिहिलेलं आहे. आसूर जो आहे ती वृत्ती आहे आणि आसुरी वृत्ती म्हणजे काय आहे तर आशुसुहु रमते स एव आसुरः. ज्याची वृत्ती केवळ भोगांमध्ये रमलेली आहे, पंच विषयांचा, हे भोग बघू का ते भोग बघू, ते भोग बघू का ते भोग बघू, अखंड जो विषयांच्या मागे धावतो त्या वृत्तीला आसुरी वृत्ती म्हटलेलं आहे. मग अशी जर आसुरी वृत्ती असेल तर आशुसुहु रमते स एव आसुरः. अशा ह्या आसुर वृत्तीमध्ये जीव जन्मानंतर जातो. मग आता प्रश्न येईल, आम्ही भोग भोगायचेच नाहीत का? असं नाही. आपल्याला शास्त्र असंही सांगत नाही. उत्तम कर्म करा, जे काही मिळवायचे ते उत्तम मिळवा, भोगही उत्तम भोगा, पण भोग कसे भोगायचे तर ते प्रसाद रूपाने भोगायला सांगितले बरं का आपल्याकडे. अगदी साधं व्यवहारातलं उदाहरण घेऊ. मला वाटलं नवीन साडी घ्यायची नाही का मी साडी, नक्की साडी घ्यायची. पण शास्त्र म्हणतं जर विषय पाहिजे असेल, साडी मला ये न के न प्रकाराने पाहिजे आणि मी ती आत्ता घेईनच म्हटलं तर तो विषय झाला. साडी मला नवीन घ्यावंसं वाटणं ही सहज प्रवृत्ती आहे, ती साडी मी आणावी. शास्त्र म्हणतं विषय आणावा, पण ते वस्त्र पहिल्यांदी देवीला नेसवावं आणि आपण प्रसाद म्हणून घ्यावा. आता साडी विषय होत नाही. प्रसाद म्हणून जेव्हा ग्रहण करतो तेव्हा आयुष्याचा प्रसाद होण्याची सोय आपल्या संस्कृतीने करून ठेवलेली आहे. मला छान आज आमरस खावासा वाटला, मला आज बासुंदी खावीशी वाटली, करावी की, पण बासुंदी म्हणून करू नये. मग काय करावं? त्या दिवशी एखादी पोथी वाचावी आणि मग बासुंदी करावी आणि त्या देवाला नैवेद्य दाखवावा आणि नैवेद्य दाखवल्यानंतर त्या बासुंदीचा प्रसाद म्हणून भोग ग्रहण करावा. जेव्हा प्रसाद म्हणून ग्रहण करतो तेव्हा तो विषय जीवाला बाधत नाही. आता कर्म तेच आहे. भोग देवाला नैवेद्य न दाखवता जर खाल्ला तर तो विषय होतो आणि नैवेद्य दाखवून जर आपण त्याचं काय केलेलं आहे, भक्षण केलेलं असेल तर तो प्रसाद होतो. आणि जो असा आयुष्यामध्ये सगळे विषय प्रसाद म्हणून भोगतो त्याच्या जीवनाचा प्रसाद झाल्याशिवाय राहील का? त्याला ईश्वराचा कृपा प्रसाद मिळणार आहे. आणि म्हणून हे जे कर्मातले बारकावे आहेत ना, हे सगळे बारकावे आपल्याला काय आहे तर श्रुती माऊली सांगते. आणि म्हणून 3ऱ्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे की हे कर्माचे बारकावे जाणून घ्या आणि असे बारकावे जाणून घेऊन काय करायचंय तर आपल्याला कर्म करायचे. आणि म्हणून कर्म करताना उत्तम करायची, कौशल्य सर्व पणाला लावून घेऊन करायची. त्याचा करता मी नाही असंही जाणवायचं, कारण काही झालं तरी आपल्याला कर्म करायचीच आहे. मग जर करायची तर उत्तम का नाही करायची हा विचार आहे. पण बरेच वेळेला या गोष्टीकडे आपण दुर्लक्ष करतो. आपल्याला हवी तशी आपण कर्म करतो, तसं नाही चालत. कर्मामध्ये शास्त्र काय म्हणतं हा विचार असलाच पाहिजे. शास्त्रानुसारच कर्म केली पाहिजेत आणि शास्त्र समजून घेतलं पाहिजे. ही तुमची आमची जबाबदारी आहे. शास्त्रांनी लिहून ठेवलेलं आहे, त्याचं अध्ययन करणं तुमची आमची जबाबदारी. आणि म्हणून श्रुती माऊली सांगते आपल्याला की कर्म कशा प्रकाराने करायचं आणि ती निर्लेप करायचं. आणि ती नाही केलं तर कुठे जाल तो पुन्हा या पुनरपि जननम पुनरपि मरणमच्या फेऱ्यात अडकायचा नसेल तर कर्म शुद्ध करा, निर्लेप करा, चित्त शुद्ध करून घ्या. आणि मग चित्त शुद्ध झाल्यानंतर शुद्ध तत्वाची ओढ लागेल. आणि मग आता प्रांत कोणतं आहे तर तो उपासनेचा किंवा भक्तीचा. कारण आता शुद्ध तत्व कोणतं आहे? परमात्मा शुद्ध आहे, देव हा शुद्ध आहे. आणि मग आता त्या परमात्म्याचं वर्णन जे आहे ते 4थ्या श्लोकामध्ये केलेलं आहे. आणि आता तिथे परमात्म्या म्हणून केलेलं नाही बरं का, त्याचं वर्णन केलं आत्मतत्व कसं आहे. आत्मतत्व म्हणजेच ब्रह्मतत्व, म्हणजेच ईश्वर तत्व कसं आहे त्याचं वर्णन केलेलं आहे. तो ईश्वर कसा आहे तर तो संपूर्ण विश्वाचा नियामक आहे, विश्वाची निर्मिती करणारा आहे. आणि ज्याची निर्मिती केली आहे ते विश्वच मुळामध्ये गतिमान आहे. या संपूर्ण विश्वामध्ये प्रत्येक गोष्ट गतिमान आहे ना.
पण लक्षात येईल की ह्याच गतिमान असणाऱ्या विश्वामध्ये एक तत्व जे आहे ते स्थिर आहे आणि ते स्थिर असल्याशिवाय गतिमानता सिद्धच होत नाही. अहो साधी आपली पृथ्वी सुद्धा गोल फिरते ना, तेव्हा फिरते जेव्हा तिचा आस स्थिर आहे तेव्हा. तुम्ही आम्ही रस्त्यावरनं भराभर चालतो, खेळाडू असतात ते रस्त्यावरून धावतात, केव्हा धावू शकतात? रस्ता स्थिर आहे तेव्हा. आमचे विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि हे निबंध लिहितात, पेपर लिहितात, अखंड लिखाण करत असतो. ते लिहिण्याची त्यांची क्रिया गती चालू आहे. वही सुद्धा हलत राहिली, पेपर सुद्धा हलत राहिला, लिहिता येईल का हो? याचा अर्थ वाक स्थिर आहे, वही स्थिर आहे आणि म्हणून लिहिण्याची गतीची क्रिया चालू आहे. लक्षात घे की संपूर्ण विश्वाकार गतीमध्ये एक तत्व स्थिर आहे आणि ते स्थिर तत्व म्हणजे काय? तर ते आत्मतत्व आहे. ते कसं आहे? तर ते न ढळणारं आहे. आणि न ढळणारं आहे म्हणजेच ते कसं आहे? तर ते स्थिर तत्व आहे असं म्हटलं. आता दुसरं वर्णन केलंय त्याचं कसं आहे हे तत्व? हे तत्व कसं आहे? तर इंद्रिय गम्य नाही. देव जो आहे, ज्याला आपण देव म्हणतो, ज्याला आपण ईश्वर म्हणतो, ज्याला आपण ब्रह्म म्हणतो, ज्याला आपण परमात्मा म्हणतो, तो इंद्रियाने कळतो का हो? नाही ना कळत. कारण इंद्रिय जी आहेत ती कशी बनलेली आहेत? पृथ्वी तत्वाची असणारी ती त्या पंचमहाभूत जी आहेत त्या पंचमहाभूतांची काय झाली? तर पंचीकरणाची प्रक्रिया झाली आणि त्यांनी देह बनला. हा स्थूल देह जो हाडामासाचा आहे तो कसा आहे? तर तो पृथ्वी तत्वाचा आहे आणि पृथ्वी तत्वाचा असल्यामुळे ती इंद्रिय जड आहेत. जड म्हणजे काय? जे स्वतःलाही जाणत नाही आणि दुसऱ्यालाही जाणत नाही. मग जाणणारं कोणीतरी आत तत्व वेगळं आहे ना. मग हे जाणणारं जे तत्व आहे त्याला आपण आतमध्ये म्हणतो शिव असल्याशिवाय या देहाला काही अस्तित्वच नाही. आणि ज्या क्षणी आपलं शिवतत्व निघून जाईल तेव्हा आपण म्हणतो आता हे शव उरलं. म्हणून या देहामध्ये जोपर्यंत शिव आहे, आत्मस्वरूप आहे, ईश आहे, तोपर्यंत काय आहे? तर त्याला चैतन्य आहे. आणि मग आता हे चैतन्य कसं आहे? तर ते इंद्रिय गम्य नाही. इंद्रियांना त्याचा लागवेग नाही आणि म्हणून ते अगोचर आहे. इंद्रियांनी त्याची अनुभूती येणार नाही. आणि सगळ्यात महत्वाचं की हे जे तत्व आहे तर ते इंद्रिय निर्माण होण्याच्या पूर्वी होतं. इंद्रिय निर्माण झाली तेव्हा इंद्रियांमध्येही ते आहे आणि एक दिवस ही इंद्रिय नसली तरी सुद्धा ते तत्व असणारच आहे. ते तत्व नाही असं कुठेच नाही. कारण अत्यंत सूक्ष्म असं असणारं ते ईश्वर तत्व किंवा ब्रह्मतत्व नित्य आहे. आणि असं ते जे आत्मतत्व ते ब्रह्मतत्व त्या श्लोकामध्ये त्याच रुचेमध्ये श्रुती माऊली आपल्याला सांगते ते कसं आहे? तर त्याच्याच सत्तेने वायू काय करतो? तो वायू कार्य करतो. म्हणजेच त्याच्याच सत्तेने पंचमहाभूत जी आहेत ती कार्यरत आहेत. वायू कार्य करतो याचा अर्थ मरुत तत्व त्यांनी म्हटले. आणि मरुत तत्व याचा अर्थ हा वायू लक्षावधीने कोट्यावधी जे सजीव 84 लक्ष जीव योनी आहेत त्या प्रत्येक ठिकाणी श्वास घेण्याची प्रक्रिया चालू आहे. आणि हा श्वासोश्वास ज्याच्या नियमनाखाली चालतो ते हे ईश्वर तत्व आहे. आणि असा हा मरुत याच ईश्वर तत्वाच्या अधिपत्याखाली सगळ्या प्राण्यांच्या, सगळ्या प्राण्यांच्या म्हणजे जे चेतन आहेत, जे सजीव आहेत त्यांच्या प्राणांचं संचलन करतो. मला वाटतं की आम्ही श्वास घेतो, खरंच आपण घेतो का हो? निश्वास घेतो का ती सहज घडणारी प्रक्रिया आहे? फार छान एक संत वचन आहे. त्याने असं म्हटलंय की आपल्या शरीरातल्या अनेक क्रिया आहेत ज्या विधात्यांनी त्याच्या हातामध्ये ठेवलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या व्यवस्थित चाललेल्या आहेत. त्या जर तुमच्या आमच्या हातात दिल्या असत्या तर एक दिवस आपण सहज म्हणालो असतो की अरे आज आम्ही अन्न पचवायलाच विसरलो, आज आम्ही श्वास घ्यायलाच विसरलो. असं जर म्हटलं असतं तर तो आपला शेवट आपल्याच हाताने आपण करून घेतला असता. याचा अर्थ हे सगळं कोणाच्या तरी दुसऱ्याच्या हातात आहे. ते तत्व कोणतं आहे? तर ते परमात्मे तत्व किंवा ब्रह्मतत्व किंवा शरीराच्या उपाधीमध्ये जेव्हा ते बंदिस्त म्हणजे शांत होतं तेव्हा त्याला आत्मतत्व म्हटलेलं आहे.
आणि म्हणून या 4थ्या श्लोकामध्ये आत्मतत्व कसं आहे त्याचं वर्णन केलंय. ते न ढळणारं आहे, ते स्थिर आहे. आणि असं ते कसं आहे तर पुढे आता त्याच आत्मतत्वाचं वर्णन करताना म्हटले की ते कसं असेल तर ते बरोबर विरुद्ध गुणांच्या साह्याने त्याचं वर्णन केलं बरं का. तदेजती तन्नेजती तद्दूरे तदंतिके तदंतरस्य सर्वस्य तदू सर्वस्यास्य बाह्यतः. बरोबर विरुद्ध अर्थाने आत्मस्वरूपाचं परमात्म्य रूपाचं वर्णन केलं. ते कसं आहे, ते गतिमान आहे आणि गतिहीन आहे. आता प्रश्न पडेल आपल्याला, ते गतिमान आहे असंही म्हणताय आणि गतिहीन आहे असंही म्हणता, कसं काय समजून घ्यायचं. आपल्याला माहिती अत्यंत गतिमान कोण आहे. आपल्याला शाळेमध्ये आपण कधीतरी गेलो आणि नक्की माहिती आहे सगळ्यात गतिमान कोण असेल तर वाऱ्यापेक्षा सुद्धा गती कोणाची अधिक आहे म्हणे तर ती मनाची गती अधिक आहे. बहिणाबाई म्हणून वर्णन करतात मनाच्या संदर्भामध्ये. आता होतं भुईवर गेलं गेलं आघाडात, एक क्षण पण लागत नाही त्याला. अशी ही मनाची गती आहे. त्या गतीपेक्षा सुद्धा वेगवान कोण आहे तर हे आत्मस्वरूप आहे असं म्हटलेले. ते गतिहीन पण आहे कारण ते एकमेव अद्वितीय आहे. तिथे दुसरं काही नाही म्हणून तिथे येणंही नाही आणि जाणंही नाही. पण आपली अंतःकरण वृत्ती तिथे जेव्हा जायचं म्हटलं, आत्ता मी म्हटलं मला इथून कैलासावरती जायचंय, इथून मला हिमालयामध्ये जायचंय. ही वृत्ती हिमालयापर्यंत जाईपर्यंत जेव्हा वृत्ती तिथे हिमालयात जाते तेव्हा हिमालयामध्ये ते तिथे आधी आहेच. मग त्याला जावं लागलं का, त्याला जावं नाही लागलं, ते तिथे आहेच. मग जे आहे ते स्थिर आहे म्हणून ते गतिहीन आहे. आणि माझं मन जायच्या आधी ते गेलेलं आहे. आणि म्हणून मग मनाच्या वेगाशी जेव्हा त्याची तुलना केली जाते तेव्हा ते मनापेक्षा सुद्धा गतिमान आहे असं म्हटलं जातं. प्रत्यक्ष गतिमान आहे का, भाषा आहे बोलायची. आपली सगळी भाषा अशीच आहे बघा. आपण गाडीमध्ये प्रवासाला बसतो आणि म्हणतो गाव आलं. खरंच विचार करा, गाव येतं का आपण गावाला गेलेलो असतो. रस्त्यावरती झाडं पळतायत म्हणतो, झाडं पळत असतात का आपण स्थिर असलेले गाडी पळत असते. आपली सगळी भाषा जी आहे ती आपण अज्ञानामध्येच वापरत असतो आणि अज्ञानाची भाषा वापरतोय हेही आपल्याला कळत नाही. कारण जीवाच्या ठिकाणी असणार हे अज्ञानाची सहजता. ही अज्ञानाची सहजता आपल्याला श्रुती माऊली दाखवून देते. आणि मग ते म्हणते की हे आत्मस्वरूप कसं आहे, हे गतिमान आहे. मनापेक्षा सुद्धा याची गती कशी आहे तर विलक्षण आहे. हे गतिहीन आहे कारण हे स्थिर आहे. गती एकीकडून दुसरीकडे जायचं असेल तर दोन असलं पाहिजे. इथे दोन नाहीच आहे. हा आत्मा किंवा ब्रह्म परमात्मे स्वरूप कसं आहे तर एकमेव अद्वितीय स्वगत सजातीय विजातीय भेदरहित असं आहे. शास्त्र सांगतं. अवघडच आहे बरं का सगळं समजून घेणं, पण आता घेऊ थोडं थोडं समजून काय येते. तिथे स्वगत भेद नाही, ते एकमेव अद्वितीय आहे, एकटच आहे, दुसरं नाहीच आहे. काय या संपूर्ण विश्वामध्ये त्या ईश तत्वाशिवाय दुसरं काहीही नाही. मग दुसरं जर काहीच नाही तर तिथे स्वगत भेद नाही. स्वगत भेद म्हणजे काय, माझ्याच्या शरीराला डोकं आहे, हात आहेत, पाय आहेत, डोळे आहेत, हे जे काही एकाच शरीराचे असणारे भेद त्याला स्वगत भेद म्हणतात. सजातीय याचा अर्थ माणूस जाती, श्वान जाती, हरिण जाती, वृक्ष जाती, वेल जाती. जाती म्हणजे समूह, माणसांचा समूह, त्याला म्हटले सजातीय. माणसं 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 सजातीय जाती आहे. आणि म्हणून तेथे स्वगत भेद नाही, सजातीय भेद नाही, विजातीय तर नाहीच नाही. म्हणजे एक जड आहे आणि एक चेतन आहे असाही कोणताही भेद त्या ठिकाणी नाही. असा कोणताच भेद नसणारा ईशतत्व सर्वत्र एकच आहे. आणि म्हणून ते कसं आहे तर गतिमान त्याला म्हटलेलं आहे आणि गतिहीन हे त्याचं पहिलं काय सांगितलेलं आहे तर ते कशा प्रकारचं आत्मस्वरूप आहे सांगितलं. पुढे खूप छान वर्णन केले. हे आत्मस्वरूप कसं आहे तर ते अत्यंतिक जवळ आहे. याचा अर्थ ही ज्ञेय वस्तू ज्या परमात्म्याची मला जाणीव करून घ्यायची आहे, ज्याचं ज्ञान मला करून घ्यायचंय, ज्याची व्यवहारामध्ये मी म्हणते की मला प्राप्ती करून घ्यायची आहे, त्याची खरंच प्राप्ती करून घेता येईल का की ते मला प्राप्तच आहे.
माझ्या अविद्येमुळे, माझ्या अज्ञानामुळे ते मला प्राप्त नाही असं वाटतंय. आणि म्हणून शास्त्र म्हणतं याची नित्य प्राप्त जे मला आहे त्याची मला पुन्हा प्राप्ती करून द्यावीशी वाटते. मग खरं तर ते कसं आहे, ते अत्यंतिक जवळ आहे, इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे, इतकं जवळ आहे की ते डोळ्याच्या किती जवळ असणार आहे, तर तो तोच आहे. तसं आत्मस्वरूप माझ्या किती जवळ असणार आहे, तर मी स्वतः तेच स्वरूप आहे, पण कळत नाही. म्हणून ते दूर आहे. किती दूर आहे, किती दूर आहे. मग ते दूर मैलामध्ये आहे का, ते किलोमीटरमध्ये आहे का, तर नाही. ते जन्मजन्मांचं दूर आहे. जोपर्यंत आत्मस्वरूप काय आहे ते आपण संतांकडून, सद्गुरूंकडून समजून घेत नाही की ते माझं स्वरूप आहे, तोपर्यंत ते आपल्याला कळतच नाही. आणि म्हणून जन्म जन्मांतर किती गेलेत माहिती नाही, अजून पुढे किती जातील माहिती नाही. आणि म्हणून जन्म जन्मांच्या इतकं दूर आहे. आणि यासाठी म्हटलेले की जर नरदेह मिळालेला असेल तर ज्याच्यासाठी मिळालाय त्याचा वापर करा आणि स्वतःचं स्वरूप समजून घ्या. त्या जगदीश्वराचा एक अंश आपल्या अंतःकरणामध्ये आहे, ते जाणून घ्या असं सांगितलंय. आणि असं ते आत्मस्वरूप कुठे आहे, त्याने म्हटलंय ते दूर आहे असं आहे, तर ते अत्यंतिक जवळ आहे. अंतिक म्हणजे अत्यंत जवळ आहे. ते सर्वांच्या आत आहे. आता एक वेळ काय आहे, सर्वांच्या आत आहे पटतं, पण ते माझ्या आतही नाही ना पटत. ते जसं माझ्या आत आहे तसं सर्वांच्या आत आहे असंही जाणावं. आणि नुसतं आत आहे असं नाही, तर सगळ्याच्या बाहेरही आहे. आणि म्हणून अंतर्बाह्य तेच आहे, याच्याशिवाय दुसरं काहीच नाही. मग आता हे असं जर असेल तर ते आत्मस्वरूप आहे. तो आत्मा कसा आहे, ते ब्रह्म कसं आहे, शास्त्र म्हणतं ते सच्चिदानंद स्वरूप आहे. समजून घेऊया. कारण जर परमात्मे स्वरूपाची जाणीव घ्यायची असेल, मला जर देवाच्या भाषेत बोलायचं असेल तर देव समजून घेऊ, आत्मस्वरूपाच्या बाबतीत बोलायचं असेल तर आत्मस्वरूप समजून घेऊया. हे सगळे बघितलं तर समानार्थी शब्द आहेत. देव शब्द आपल्याला जवळचा वाटतो, कारण आपण लहानपणापासून म्हणतो की देव मला देवळात जायचंय. आपल्याला आई लहानपणी सांगायची की अरे बाबा रे काही चुकीचं करू नकोस बरं का, बाप्पा बघतोय. लहान मी 2-3 वर्षाची होते तेव्हा मला पटत होतं की मी चुकीचं करताना बाप्पा बघतोय. 3 वर्षाच्या निरागस असणाऱ्याला मला पटत होतं. पण जसजसं माझं वय वाढलं तसं हा सगळीकडून बघणारा बाप्पा मी देवळात कधी नेऊन ठेवला मला कळलं का. कारण तिकडे फक्त सुचिता आणि मग बाहेर मला जे पाहिजे ते करणं चालू. हे का घडलं, जीवाच्या स्वार्थामुळे. आणि म्हणून देव म्हणजे काय, दिवधातू आहे. या दिवधातूपासून 2 शब्द निघाले, एक देव आणि दुसरा दिवा. लौकिकातला दिवा अंधार घालवतो आणि देव जो आहे तो आत्मप्रकाश आहे. आणि म्हणून शास्त्र म्हणतं दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसतं तर देवाच्या प्रकाशामध्ये कळतं. सिद्धांत आहे बरं का. दिव्याच्या प्रकाशामध्ये दिसणं आहे आणि देवाच्या प्रकाशामध्ये कळणं आहे. देवाचा प्रकाश म्हणजेच आत्मप्रकाश आणि आत्मप्रकाश म्हणजे डोळ्यांनी बघून दिसतं, कानाने ऐकून कळतं, त्वचेला स्पर्शाने कळतं, गंधाने कळतं, रसनेला चव कळते. हे जे होणारं ज्ञान आहे, हे होणारं ज्ञान शुद्ध ज्ञान एकच आहे. त्यालाच म्हटलेलं आहे काय आहे, तर तो आत्मप्रकाश. या आत्मप्रकाशामध्ये विश्व प्रकाशित होतं. याच आत्मप्रकाशामध्ये तुमचा आमचा देह सुद्धा प्रकाशित होतो. आणि म्हणून त्या आत्मस्वरूपाचं वर्णन करताना सांगितलंय ते कसं आहे, तर ते संपूर्ण विश्वामध्ये अंतर्बाह्य व्याप्त आहे. येतं का आपल्याला बघायला. श्रुती माऊली सांगते बघायची पद्धत कशी आहे, समजून घेणं. हे चर्मचक्षुनी नाही बघणं, हे समजून घेणं आहे, ज्ञानचक्षुनी समजून घेणं आहे. आणि ते समजायचं असेल तर संतांच्या चरणी जाणं आहे, अनन्य भावे शरण जावं, त्यांच्या चरणी बसून हे सगळं समजून घ्यावं. आणि म्हणून हा आत्मा हे ब्रह्म कसं आहे, सच्चिदानंद स्वरूप आहे. सत म्हणजे अस्तित्व आहे, चित म्हणजे जे जे अस्तित्व आहे त्याचं आपल्याला ज्ञान होतं. आणि आनंद ज्याचा अर्थ जे जे या विश्वामध्ये बनलेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचं आपल्याला ज्ञान होतं आणि त्याच्यापासून आपल्याला सुख मिळतं किंवा आनंदच वाटतो. आता हे शास्त्रांनी सांगितलंय बरं का. आपला अनुभव असा आहे का बघा बरं. आपल्याला प्रत्येक गोष्ट आनंददायी आहे का दुःखदायी आहे, लक्षात येईल. विश्वातली प्रत्येक गोष्ट आनंददायीच आहे, पण ती आपल्याला आनंददायी वाटत नाही. ती कधी आपल्याला सुखदायी वाटते, कधी आपल्याला दुःखदायी वाटते. कारण आपली वृत्ती तशी आहे.
आणि म्हणून अनुकूल संवेदना इति सुखम, प्रतिकूल संवेदना इति दुःखम. मग सुख आणि दुःख बाहेर आहे की आत आहे? ते आपल्या जीवावरती अवलंबून आहे. आणि म्हणून जीवावरती अवलंबून असल्यामुळे लक्षात येईल की प्रत्येक गोष्ट खरं तर आनंदच आहे, पण काही गोष्टी भावाने आनंद रूप आहेत, तर काही अभावाने आनंद रूप आहेत. गमतीने म्हणते, माहेरची लोक आली की भावरूप आनंद आहे आणि सासरची लोक अभावरूप आनंद आहेत. न आलेली बरी आहेत ना. दोन्हीकडे आनंदच आहे की नाही? भावरूप आणि अभावरूप. अहो, साधा रोजचा पेपर सुद्धा जेव्हा सकाळी येतो ना, तेव्हा चहाबरोबर वाचताना पेपर मला अतिशय आनंद देतो, म्हणून तो भावरूप आनंद देतो. आणि महिना 2 महिन्यानंतर घरातली रद्दी टाकून दिल्यानंतर घर स्वच्छ झालं म्हणून तोच पेपर अभावरूपाने आनंदच देतो ना. तसं प्रत्येक गोष्ट ज्याला ज्याला अस्तित्व आहे तिथे सत्तत्व आहे. जिथे जिथे सत्तत्व आहे म्हणजे अस्तित्व आहे, जिथे जिथे साकारता आहे तिथे चैतन्य चित नावाचं तत्व आहे म्हणजे असणारं ज्ञान आहे. आणि जिथे असणारं ज्ञान आहे तिथे चैतन्याला असणाऱ्या ज्ञानाच्या अधिष्ठानावरती होणारं ज्ञान होतं. हा सिद्धांत आहे. भाषा अवघड बरं का, समजून घेऊ. असणाऱ्या ज्ञानाला चित म्हणतात आणि बाहेरून होणारं विषयाचं ज्ञान हे भेसळीचं ज्ञान आहे. हे चित असल्याशिवाय भेसळीचं ज्ञान होत नाही ना. आम्ही विद्यार्थ्यांना शिकवतो आणि विद्यार्थी इंग्रजीचा विषय असू दे, त्यात ग्रामर असू दे किंवा गणित असू दे, जेव्हा विद्यार्थ्यांना शिकवतो ती निर्विकार चेहरे करून बसलेले असतात आणि ती पोरं म्हणतात, "ओ बाई, तुम्ही काय शिकवता? आम्हाला काहीच कळत नाही." मुलं म्हणतात काहीच कळत नाही. लक्षात घ्या, पण खरा शिक्षक तोच आहे. तो त्या विद्यार्थ्यांना म्हणतो, "अरे तू किती शहाणा आहेस, कारण कळलं नाही हे तुला कळलेलं आहे. बऱ्याच जणांना मला कळत नाही हेच कळत नाही." याचा अर्थ ज्याला कळलं की हे मला कळलं नाही, मला कळलेलं नाही हे कळण्यासाठी आतमध्ये ज्ञान नावाचं एक शुद्ध तत्व असावं लागतं. हे जे तत्व आहे त्याला चित म्हणतात. असं संपूर्ण जड आणि चैतन्य चितनी झाकळलेलंच आहे, भरलेलंच आहे अंतर्बाह्य, आणि ते सुख देणारच आहे. आणि म्हणून संपूर्ण जड चैतन्याने भरलेलं हे संपूर्ण विश्व कसं आहे तर सच्चिदानंद स्वरूप आहे. आणि त्या सच्चिदानंद स्वरूपाची प्रचिती तुम्हा आम्हाला येते. आणि असं हे आत्मस्वरूप आहे असं सांगितलेलं आहे 5व्या श्लोकामध्ये. आणि मग उपनिषद माऊली आपल्याला हळूहळू थोडी पुढे घेऊन जाते. 8व्या श्लोकापर्यंत आपल्याला जायचं, त्यामुळे थोडं बरोबर जाऊ, कारण समजून घेऊ. पण अर्थात सिद्धांत जितके समजून सांगता येतील तितके सांगतो. कारण आत्मस्वरूप जे आहे ते निर्गुण निराकार आहे. आता जे निराकार आहे ते त्याचं दर्शन मला होईल का? पण आपल्याला एक सिद्धांत बुद्धीने समजून घ्यावा लागेल. जे जे साकार आहे, साकाराच्या पाठीमागे निराकारत्व असलं पाहिजे. जिथे जिथे गुण दिसत आहेत त्या गुणाच्या पाठीमागे निर्गुणत्व असलं पाहिजे. जिथे जिथे काही मला काय दिसतंय तर ते भेद दिसतोय, त्या भेदाच्या पाठीमागे एक अभेद तत्व असलंच पाहिजे. जिथे जिथे गतिमानता आहे तिथे एक स्थिर तत्व असलंच पाहिजे. एवढा तर्काने जरी आपण अंदाज बांधला तरी हे परमात्मे तत्व, ईश तत्व काय आहे आपल्याला कळेल. आणि असा हा ईश्वर तो संपूर्ण विश्वामध्ये अंतर्बाह्य आपण बघितलं, प्रवेश करूनच आहे ना. त्यांनी जे जे निर्माण केलं तत् सृष्ट्वा तत् अनुप्राविशत. त्यांनी ज्याचं ज्याचं सृजन केलं त्याच्यामध्ये तो शिरलेला आहे. आणि जर त्याच्यामध्ये शिरलेला असेल तर त्यांनी तुमचं आमचंही सृजन केलं ना, त्यांनी तुम्हाला आम्हालाही निर्माण केलं ना. मग आता तो आपल्याही आतमध्ये शिरला ना. आता तो आतमध्ये शिरूनच काय करते? गीता म्हणते ना की अर्जुना मी कुठे आहे? तुझ्या हृदयामध्येच मी आहे. आणि हृदयामध्ये बसून काय? हृदयेषु तव. अर्जुना कुठे आहे? तुझ्याच हृदयामध्ये मी आहे. आणि तुझ्या हृदयामध्ये राहूनच मी काय करतोय तर सगळं या तुझंही नियमन करतोय आणि या विश्वाचंही नियमन करतोय. आणि म्हणून जीवाचं असू दे, विश्वाचं नियमन करणारं कोण आहे तर ईश्वर तत्व आहे. आणि हे ईश्वर तत्व संपूर्ण हे ईश्वर तत्वाने भरलेलं आहे, पण आपल्याला ते दिसत नाही आहे. आणि आता हे कोणाला दिसतं? आता हे दिसतं कोणाला? आपल्याला दिसत नाही. आता काय दिसत नाही? ते ईश्वर तत्व, ते ब्रह्मतत्व, ते आत्मतत्व आपल्याला दिसत नाही असं म्हटलं. मग आता हे कोणाला दिसतं? 6व्या श्लोकामध्ये सांगितलंय कोणाला दिसतं. हे ज्ञान्यांना दिसतं, हे संतांना दिसतं. ज्यांनी अद्वैत दृष्टी प्राप्त करून गेलेली आहे ना, अशा त्यांचं वर्णन करणारा हा श्लोक आहे.
आता 6वा जी ऋचा किंवा 6वा श्लोक आहे त्या ज्ञानांचं वर्णन करणार आहे. हे ज्ञानी कसे आहेत, ज्यांनी अद्वैत दृष्टी प्राप्त करून घेतलेली आहे, असे हे जे आहेत त्यांनी स्वतःला अशी काही साधना केलेली आहे की त्या साधनेमुळे ते स्वतःचं स्वरूप जाणतात. जे स्वतःचं स्वरूप जाणतात त्यांना या बाह्य जगताचा काही फरक पडत नाही. ते विश्व असलं काय नसलं काय, सुखदुःखाचा त्यांच्यावरती कोणताच परिणाम होत नाही. आणि या उलट तुम्ही आम्ही मात्र सुखदुःखाचे तडाखे खातो आणि या सुखदुःखाच्या किनाऱ्यामध्ये आपलं जीवन जे आहे ते सगळं आदळलेलं असतं. पण ज्ञानींची तसं नाही, त्यांनी अभेद दृष्टी प्राप्त केली. कोणती अभेद दृष्टी आहे की आत्मस्वरूप जे आहे ते माझ्या जितकं आतमध्ये आहे तितकं संपूर्ण विश्वामध्ये तेच भरलेलं आहे असं ते सांगतात. आणि म्हणून ही दृष्टी काय आहे तर संपूर्ण विश्वामध्ये आत्मस्वरूप भरलेलं आहे किंवा ब्रह्मतत्व भरलेलं आहे किंवा भक्तीच्या भाषेमध्ये परमेश्वर तत्व भरलेलं आहे. असे ते ज्ञानी आत्मस्वरूप बघतात किंवा परमेश्वर बघतात. सगळ्या भूतांमध्ये ते तेच पाहतात, म्हणजे सगळ्या भूतांमध्ये आत्मरूप आहेत बघतात आणि आत्मरूपामध्ये स्वतःमध्ये सुद्धा सगळी भूत आहेत ते पाहतात. म्हणजे बहिरंगामध्ये पण तेच आहे, अंतरंगामध्ये तेच आहे. जिथे जिथे दृष्टी जाईल तिथे तेच आहे. अगदी साध्या सोप्या भाषेमध्ये संतांनी समर्थांनी दासबोधामध्ये म्हटले बघा, पृथ्वीमध्ये जितकी घरे, पृथ्वीमध्ये जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. माऊली म्हणतात जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत. याचा अर्थ जी जी शरीर आहेत ती ती काय आहेत तर ती त्याची देवळं आहेत असं समजा ना. आलय म्हणजे घर आहे, ते त्या परमात्म्याचं राहण्याचं घर आहे. मग आता परमात्मा कुठे आहे तर त्या देहाच्या उपाधीमध्येच आहे. पण त्या देवालाच आपण विसरतो आणि कोणत्या देवळामध्ये जातो, जिथे मूर्ती आहे तिथे जातो. आणि तिकडे का जातो, कारण तिथे व्यवहार उत्तम करू शकतो. तिथे काही फरकच नाही पडत. चैतन्य आपल्याला भाव